नमस्कार मंडळी, मी सारिका घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। मी आले आहे आमच्या गावाकडे म्हणजे सासरी। तर आज मी आमच्या आत्याच्या हातची मस्त अशी हुलग्याची शिंगोळीची रेसिपी दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। शिंगोळे करण्यासाठी अगोदर हुलगे स्वच्छ निसून दळून त्याचे पीठ केले जाते। या पिठामध्ये घालण्यासाठी इथे घेतलेले आहे लाल मिरची, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। 8-9 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरे आणि चवीपुरतं थोडेसे मीठ घेतलेलं आहे। इथे मीठ शक्यतो मोठ्या साईजचे वापरले जाते। आता हे सर्व आपण पाट्यावर वाटून घेऊया। पाट्यावर ही मिरची वाटून झालेली आहे। हुलग्याचं पीठ चाळणीने चाळून घेऊया। चाळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे। ह्या पिठामध्ये पाट्यावर वाटलेली मिरचीचं वाटण घालायचं आहे। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, पारंपरिक आहे। हा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। पीठ मळून झालेलं आहे, मस्त असं सैलसर पीठ मळून झालेलं आहे। आता शिंगोळी करायला घेऊया। मळलेल्या पिठातून थोडंसं पीठ घेऊन ही शिंगोळी हातावर वळायची आहे। आमच्या आत्यांना हातावर मस्त अशी शिंगोळी वळता येते। आत्यांच्या सगळ्या शिंगोळ्या हातावर वळून झालेल्या आहे। ह्या शिजण्यासाठी फोडणी द्यायला घेऊया। टोप गरम झालेला आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेऊया। टोपामधलं तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घालून घेऊया। जिरे तडतडल्यानंतर पाणी घालायचं आहे। अर्धा टोपाच्या वर पाणी घालायचं आहे।
बघा मस्त अशा शिंगोळ्या वळून झालेल्या आहे. थोडंसं पीठ इथे शिंगोळ्याचं शिल्लक आहे, तर हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि टोपामध्ये आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता ह्या तयार केलेल्या शिंगोळ्या घालून घ्यायच्या आहे. साधारण 10 ते 15 मिनिटात ह्या शिंगोळ्या आपल्या शिजून होणार आहे. शिंगोळ्याची ग्रेव्ही थोडीशी दाटसर होण्यासाठी शेंगदाण्याचं वाटण करायचं आहे. हे वाटण शिंगोळ्यामध्ये घालायचं आहे. मस्त अशा आपल्या हुलग्याच्या शिंगोळ्या इथे तयार झालेल्या आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर प्लीज जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.